विधान परिषद नियम 260 अन्वयी प्रस्तावावर मी आपलं मत मांडण्यासाठी उभा आहे। सभापती महोदय, महाराष्ट्र राज्यात 26 महानगरपालिका, 230 नगर परिषदा, 110 नगरपंचायती असे या ठिकाणी शहरी भाग त्या ठिकाणी आहे। सभापती महोदय, त्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर तसंच अन्य महापालिका क्षेत्रातले रस्ते, मेट्रो, प्रदूषण, घनकचरा समस्या या ठिकाणी या शहरांमध्ये भेडसावत आहे। सभापती महोदय, राज्याची लोकसंख्या 1981 साली 6.28 लाख कोटी एवढी होती। 91 साली 7.89 कोटी झाली। 2001 साली 9.69 लाख इथपर्यंत पोहोचली आणि 2011 साली 11.24 लाख एवढी संसदेच्या माध्यमातून आपल्याला समजलं आहे। 2021 साली ते साधारणतः 13 कोटीपर्यंत जाऊन पोहोचणार आहे राज्याची लोकसंख्या। सभापती महोदय, राज्यामध्ये शहरीकरण 81 साली 35% एवढा होता। 91 साली तो 38.60% पोहोचला। 2001 साली तो 42.4% पर्यंत गेला आणि 2011 साली तो 45.2% इथपर्यंत गेला आणि 2021 साली मागचं जर आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तो साधारणतः महाराष्ट्राचं शहरीकरण हे 50%च्या आसपास पोहोचणार आहे। सभापती महोदय, राज्यामध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढ झाली। 81 साली 9,05,819, 91 साली 26,40,885, 2001 साली 71,93,811, 2011 साली 1,69,89,659 आणि 2015 साली सभापती महोदय 2,50,59,500 आणि साधारणतः 2021 साली राज्यामध्ये वाहनांची संख्या हे 3,30,00,000च्या सुमारास जाऊन पोहोचणार आहे। सभापती महोदय, महाराष्ट्राचा वाढता शहरीकरण, देशभरातला वाढता शहरीकरण हे समस्या राज्यात आणि देशात गंभीर स्वरूप धारण होत चालली आहे आणि त्याच मध्ये जपान सारख्या देशाला जागेची कमतरता, कमी लोकसंख्या, कमी मॅनपॉवर आणि जगाच्या धर्तीवरती कॉम्पिटिशनला सामोरं जाणं हा त्यांच्यासमोरचा एक मोठा चॅलेंज त्यांच्यासमोर उभा झाला। केंद्राच्या UPA सरकारने आणि या राज्याच्या आघाडी सरकारने जॅपनीज गव्हर्नमेंटच्या या समस्याचं लक्षात घेता आणि आपल्या समस्याला लक्षात घेता दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार करण्याचा योजना तयार केली जॅपनीज गव्हर्नमेंटच्या सहकार्याने आणि त्या माध्यमातून DMICची निर्मिती त्या ठिकाणी सभापती महोदय झाली। त्याचबरोबर सभापती महोदय, केंद्र शासनाने UPAच्या शासनाने JNURM योजना ज्याच्या माध्यमातून 65 देशभरातले शहर, महाराष्ट्राचे बरेच शहर त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतले आणि विविध विकास कामांना, इन्फ्रास्ट्रक्चरला, रस्ते, गटर, अंडरग्राउंड ड्रेनेज, घनकचरा अशा प्रकारच्या कामांना, विकास कामांना गती देण्यासाठी त्या माध्यमातून निधीही उपलब्ध करून दिली। सभापती महोदय, सध्याच्या केंद्र सरकारने ते JNURMच्या योजना बंद पाडल्यात आणि त्या माध्यमातून होत असलेले विविध विकास कामांना सुद्धा आजच्या घडीला त्या ठिकाणी बंद पाडण्याची वेळ आलेली आहे। सभापती महोदय, या नवीन केंद्र सरकारने, NDAच्या सरकारने मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अशा प्रकारच्या योजना अंमलात आणण्याचा निश्चय केलं आणि त्या माध्यमातून त्या
JNURMचा जुना योजनांच्या बऱ्याच कामांना त्याच्यामध्ये समावेश करून घेतलं. पण सभापती महोदय, महाराष्ट्र राज्यामधला हे जे मोठे शहरं आहेत, डिव्हिजनल हेडक्वार्टर्स आहेत, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, या ठिकाणी असलेले स्लम्स, त्यांना घरं मिळाली पाहिजे म्हणून JNURMच्या माध्यमातून BSUP योजनांची निर्मिती झाली, ज्याच्यामध्ये केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 40% आणि 10% स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या माध्यमातून या BSUP योजनांची सुरुवात झाली. आजच्या घडीला सभापती महोदय, या योजना बंद पडलेल्या आहेत. त्या स्लममध्ये राहणाऱ्या लाखो लोक महाराष्ट्रामध्ये बेघर झालेले आहेत. याचा कुठेही या स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमामध्ये त्याची नोंद घेऊन त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम शासनाकडे नाही. त्याचबरोबर मेक इन महाराष्ट्राच्याही या योजना अंतर्गत कुठेही BSUP योजना ज्या राज्यभरामध्ये बंद पडलेल्या आहेत आणि 4-4.5 लाख घरं पाटील साहेब तुमच्या अकोल्यालाही आहेत, अमरावतीलाही आहेत, नागपूरलाही आहेत, ठाण्यातही आहेत. या स्लममध्ये राहणारे लोक बेघर झालेले आहेत, पण कोणत्याही योजनामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही व निधी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. राज्य शासन या बाबतीतलं अद्यापि कोणतीही धोरणं जाहीर करत नाही. प्रश्न असा पडतो की राज्य सरकार या बंद पडलेल्या BSUP योजनाला समाविष्ट करून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देणार आहेत का? हा मुद्दा प्रदूषण, ट्रॅफिक, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर या JNURM याच्याशी निगडीत आहे, याच्याशी संबंधित आहे. सभापती महोदय, ज्या अर्थी DMICची नियोजन करण्यात आला, JNURMचं नियोजन करण्यात आला, त्याच वेळी महाराष्ट्र राज्यात 2 प्रमुख योजनांची सुरुवात करण्यात आली. सभापती महोदय, 2009-2010 साली महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगर उत्थान अभियान महाअभियान राबविण्यात आले. त्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या अभियानाअंतर्गत राज्यातील महापालिका, प्रमुख नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये नागरिक दळणवळण साधनांचे विकास, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, नागरिक रस्त्यावरील पथदिवे मध्ये ऊर्जा बचतीची योजना राबविणे, तीर्थक्षेत्रांचा विकास करणे, तसेच उद्याने, तलाव, नैसर्गिक जलस्रोत, पाणी पुरवठा, मालनिःसरण, नगर स्वच्छता अशा या सर्व सुविधांचा विकासांची सुरुवात त्या आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये करण्यात आली. सभापती महोदय, त्याचबरोबर मुंबई मेकओव्हरच्या नियोजन केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्य शासनाने MMRDAच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्याची सुरुवात केली. सभापती महोदय, त्यात मोनोरेल, स्कायवॉक, ट्रक टर्मिनल्स, आंतरराष्ट्रीय बस थांबा, मल्टी मॉडेल कॉरिडोर इत्यादी प्रकल्प सभापती महोदय हाती घेण्यात आलेत. सभापती महोदय, मुंबई नागरिक परिवहन प्रकल्प 2 टप्प्यात राबविण्यात आले. आघाडी शासनाच्या कालावधीत मुंबई नागरिक परिवहन प्रकल्प 2 टप्प्यात राबविण्यात आले. पहिला टप्पा 4,526 कोटी रुपयांचा होता. दुसरा टप्पा 5,300 कोटींचा होता आणि हे दोन्ही टप्पे बहुतांश पूर्ण करण्यात आले. सभापती महोदय, याच बरोबर मुंबई मेकओव्हरच्या कार्यक्रमात अंतर्गत मेट्रो रेल्वे मुंबई इतर महानगरांसाठी नियोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबई मेट्रो रेल्वे 145.6 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा, दुसरा 2013 साली पूर्ण झाला. पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसरा टप्पा 2016 साली पूर्ण होणार आहे. तिसरा टप्पा 2021ला पूर्ण होणं अपेक्षित आहे. सभापती महोदय, मेट्रो रेलचा पहिला टप्पा वर्सोवा अंधेरी घाटकोपर 11.07 किलोमीटर, चारकोप वांद्रे मानखुर्द 37.87 किलोमीटर, कुलाबा वांद्रे 19.75 किलोमीटर. दुसरा टप्पा चारकोप दहिसर 7.50 किलोमीटर, घाटकोपर मुलुंड 12.50 किलोमीटर. तिसरा टप्पा वांद्रे कुर्ला संकुर्ण कांजूरमार्ग 20.50 किलोमीटर, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व 18 किलोमीटर,
हुतात्मा चौक ते घाटकोपर 21.8 किलोमीटर, शिवडी प्रभादेवी 3.5 किलोमीटर. त्याचबरोबर सभापती महोदय, दहिसर ते विरार रेल्वे समांतर रस्त्यांचं नियोजनही करण्यात आलं व त्यात लागणारा CRZ आणि अन्य मान्यता क्लिअरन्सही शासनाकडनं घेऊन MMRDAच्या माध्यमातून ते बनविण्याचं ठरवण्यात आले. पण सभापती महोदय, अद्यापि या शासनाने मागच्याही बजेटमध्ये या बजेटमध्ये या रस्त्याच्या संदर्भात कोणतेही बजेटची प्रोव्हिजन केली नाही किंवा त्याचा उल्लेखही केलेला नाही. सभापती महोदय, विरारला पश्चिम उपनगर विरारपर्यंत लाखो लोकांना ट्रेननी प्रवास करायला लागतो. ट्रेनची संख्या कमी असल्याने तसेच वांद्रे ते दहिसर चेकनाका भयंकर ट्रॅफिक असल्याने सभापती महोदय, त्याचबरोबर मुंबई अहमदाबाद वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने विरारपर्यंत जायला 60 ते 70 किलोमीटर जास्त प्रवास करायला लागतो. अशा परिस्थितीमध्ये जनता बेहाल झाली आहे. सभापती महोदय, बँड्रापासून दहिसर चेकनाकेपर्यंत जर आपल्याला कोणत्याही वेळी जायचं असेल सभापती महोदय, रावते साहेब आपल्याला चांगली कल्पना आहे, आपण खूप प्रयत्न करताय याच्या बाबतीमध्ये, साधारणतः 2.5 ते 3 तास आणि त्यापुढे विरारपर्यंत जायला परत 1.5 तास. म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या उपनगरमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना जर विरारहून मुंबईला बाय कार यायचं असेल, बसनी यायचं असेल, मोटरसायकलनी यायचं असेल तर साधारणतः 4 तास लागतात. मुंबई पुणे आपण 2 तासात जातो. सभापती महोदय, हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे, गरजेचा आहे, जरुरीचा आहे, पण सरकारचं या विषयावरती लक्ष नाही. सभापती महोदय, त्याचबरोबर मुंबई मेकओव्हर कार्यक्रम अंतर्गत मेट्रो रेल्वे बरोबर त्या ठिकाणी अरुंद रस्ते आणि रस्ते रुंदीकरण करणे ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी मोनो रेल प्रकल्प राबवण्याचा निर्णयही आघाडी शासनाने घेतला. त्यात मलबार हिल ते वांद्रे कुर्ला संकुल 25 किलोमीटर, चेंबूर ते गोवंडी 10 किलोमीटर, लोखंडवाला संकुल ते कांजूरमार्ग 10 किलोमीटर, ठाणे कल्याण भिवंडी 25 किलोमीटर. सभापती महोदय, या सर्व योजनांसाठी UPAच्या केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिली आणि अन्य ज्या DMIC मध्ये ज्या योजना आपल्याला मेट्रो रेल्वे अन्य ज्या काय इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचे होते त्याच्यासाठी आघाडीच्या सरकारने आणि आत्ताच्याही सरकारने 1.4% व्याजदराने JICA या जॅपनीज इन्स्टिट्यूटकडनं कर्ज उभारलं. सभापती महोदय, मागील 1.5 वर्षामध्ये या शासनाने अन्य नागपूर, अमरावती, नाशिक या महानगरांवरती बहुतेक लक्ष केंद्रित केलेलं दिसत नाही. सभापती महोदय, नागपूरला जो मेट्रो स्टेशन आपला होणार आहे तो फक्त एअरपोर्टपर्यंत आहे. तो नव्याने जो क्रिकेट स्टेडियम तयार झाला आहे रावते साहेब, तर खरं म्हणजे तो तिथपर्यंत असायला पाहिजे होता, क्रिकेट स्टेडियमपर्यंत. तर माझा या ठिकाणी शासनाला निवेदन आहे की तो मेट्रो स्टेशन जो नागपूरच्या एअरपोर्टपर्यंत आहे त्याला आपण नव्याने क्रिकेट स्टेडियम जो झालेला आहे तिथपर्यंत त्यांना घेऊन जाण्याची गरज आहे. त्याचबरोबर सभापती महोदय, औरंगाबाद सुद्धा वाढून रावते साहेब जालनाला बहुतांश जालनाला टच व्हायला आला. 10-15 किलो 20 मिनिटं फक्त राहिला असेल तर औरंगाबाद जालना आणि औरंगाबाद सिल्लोड एलोरा अजंठा जो इंटरनॅशनल टुरिझम स्पॉट आहे इथपर्यंतचं मेट्रोचं नियोजन करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, नाशिक देवलाली, नाशिक रोड, MIDC, त्र्यंबकेश्वर हा परिसर सुद्धा साधारणतः 20 ते 25 स्क्वेअर किलोमीटर आजच्या घडीला नाशिक एवढा मोठा शहर झालेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिकची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. भविष्य काळासाठी या शासनाने नाशिकलाही मेट्रोच्या प्रकल्पामध्ये मोनोरेलच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे. हे शासन ते करणार आहेत का? मंत्री महोदयांच्या उत्तरमधनं मला असे सर्व प्रश्नांची उत्तरांची अपेक्षा राहील. सभापती महोदय, या सर्व योजना आघाडीच्या सरकारने केलं, UPAची सरकारने केलं. मग या शासनाने केलं काय? तर फक्त नावांमध्ये बदल केलं, टायटल चेंज केलं, ब्रँड चेंज केलं आणि नव्याने मार्केटिंग केलं. इंग्लिशमध्ये ते मुहावरा म्हणतात ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. याच्या व्यतिरिक्त या शासनाने दुसरं काही केलेलं दिसत नाही.
सभापती महोदय, मुख्यमंत्री भाईंदरला मीरा भाईंदर महापालिकेच्या कार्यक्रमासाठी आलेत आणि त्या ठिकाणी लोकांनी त्यांच्याकडे टप्पा 3 मध्ये मीरा भाईंदरला मेट्रो प्रकल्पामध्ये समावेश करून घेण्यासाठी निवेदन सादर केली। मुख्यमंत्र्यांनी ते टप्प्या 3 मध्ये समावेश करून घेता येईल, मेट्रो त्या ठिकाणी आम्ही निश्चित आणणार अशा प्रकारची गवाही त्या ठिकाणी दिली। पण दुसऱ्या दिवशी MMRDA कडे जेव्हा आम्ही विचारपूस केली तर MMRDA ने आम्हाला सांगितलं की असा कोणताही योजना किंवा शासनाकडनं सूचना आम्हाला प्राप्त झालेला नाही। दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन तर्फे त्या ठिकाणी सर्वे करण्यात येईल आणि दहिसर ते विरार ज्या अर्थी मेट्रो आम्ही तयार करण्याचा नियोजित करू किंवा विचार करू त्यावेळी याच्यावरती विचार आम्ही करणार। सभापती महोदय, सर्वात जास्त मुंबई शहरामध्ये जर कुठे ट्रॅफिक कम्युटेशनचा प्रॉब्लेम जर आजच्या घडीला आहे तो वेस्टर्न सबब्स आहे, हायेस्ट। ईस्टर्न सबबला तरी आता एक्सप्रेस फ्रीवे झालेला आहे, ईस्टर्न फ्रीवे झालेला आहे, पण हायेस्ट जो अडचण आहे तो आपल्याला रावते साहेब मुंबई एक्सटेंडेड सबब्समध्ये आहे। सागरी महामार्ग त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे आपण करणार, पण ते करायला किती वेळ लागणार, किती कालावधी लागणार हाही एक मोठा प्रश्न आहे। परत तो घेऊन जाऊन आपण फक्त अंधेरी आणि वर्सोवेपर्यंत ठेवणार आहेत, त्याला पुढे आपण गोराई, मनोरी, घोडबंदर आणि अशा ठाणेपर्यंत रिंग रोड जो करायला पाहिजे तो अद्यापि नियोजनमध्ये नाही, प्रस्तावनेमध्ये नाही, तसेच सरकारच्या विचारधीन पण तो विषय नाही। आणि जोपर्यंत सागरी मार्ग सुद्धा पूर्ण मुंबईला रिंग रोड सारखा जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत मुंबई महानगराचा ट्रॅफिकचा कम्युटेशनचा प्रॉब्लेम हे काही रिझॉल्व्ह होणार नाही। सभापती महोदय, महानगरांमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे, हे मला काही सांगण्याची गरज नाही। एखादा माणूस गाडीत बसला की 2 मिनिटंही निवांत असा पेपर हातात स्टडीपणे पकडू शकत नाही। महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये, सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये रस्त्यांची राखण्याचं काम, मेंटेन करण्याचं काम हे महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातं आणि त्या ठिकाणी पोटहोल्स बुजवण्याचे काम हेही महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो। सभापती महोदय, सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये, महानगरांच्या क्षेत्रामध्ये तो आहे युटिलिटीजचा। पाटील साहेब, युटिलिटीजमध्ये स्ट्रीट लाईट, गॅस, पाण्याची लाईन, MTNL, टेलिफोन, इंटरनेट केबल, ड्रेनेज लाईन व अन्य युटिलिटीजसाठी सातत्याने ज्या रस्ते खोदले जातात, तोडले जातात, त्या महानगरपालिकेच्या प्रशासनाबरोबर त्यांचा कोणताही प्रकारचा व्यवस्थित कोऑर्डिनेशन नसतो। त्या ठिकाणी या युटिलिटी सर्व्हिसेस रिपेअर, डॅमेज अँड रिपेअरसाठी जे काही पैसे भरतात, महानगरपालिका पैसे घेते, परवानगी देते, पण माझा या ठिकाणी स्पेसिफिक मुद्दा असा आहे ते करण्यासाठी त्यांच्याकडे वार्षिक मेंटेनन्सचा प्रोग्राम महापालिका घेत नाही। ॲक्सिडेंटल ब्रेकेज होते, त्याला रिपेअर करण्यासाठी जे काही ते करतात ते थोडासा कालावधीमध्ये असतो, एका पोर्शनमध्ये असतो, पण पूर्ण रस्ता खोदण्याचं काम जो असतो या सगळ्या गोष्टीसाठी, युटिलिटीजसाठी त्या महानगरपालिकेच्या या युटिलिटीज प्रोव्हाइड करणाऱ्या युटिलिटीज प्रोव्हाइडरकडनं त्यांचं कोऑर्डिनेशन नसल्या कारणाने त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिक पोल्युशन वाढतो। ज्या ठिकाणी ट्रॅफिक वाढलं सभापती महोदय त्या ठिकाणी प्रदूषण वाढलं। वाहनं थांबली, वाहनं चालू असली तर प्रदूषण वाढणारच। सभापती महोदय, या पोर्टहोल्स बुजवण्यासाठी जो पैसा महानगरपालिकेकडनं खर्च केला जातो सभापती महोदय, जर राज्याच्या या सर्व 26 महानगरपालिकांचा फक्त पोर्टहोल्स बुजवण्यासाठी किती कोट्यवधी रुपये खर्च केलं याची जर माहिती आपण घेतली सभापती महोदय तर लाखो हजार कोटी रुपये खर्च केला जातो सभापती महोदय। आणि हे सगळं अनप्लॅन्ड एक्सपेंडिचर असतो रावते साहेब। या प्लॅन्ड एक्सपेंडिचर मध्ये कुठेही याची वर्णी नसते, उल्लेख नसतो, हे सगळं अनप्लॅन्ड एक्सपेंडिचर असतो आणि त्याच्यामुळे या सर्व महानगरांचे, महापालिकांचं पूर्ण बजेट कोलमडतो, तो पूर्ण कोलॅप्स होतो
आणि अनप्लॅन्ड एक्सपेंडिचरच्या माध्यमातून त्या ठिकाणी खर्च केला जातो. सभापती महोदय, याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार तो आज नाही वर्षोनवर चालला आहे. शासन या बाबतीमध्ये लक्ष घालून त्या भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी उपाययोजनेची गरज आहे. मला पूर्ण आशा आहे की शासन या बाबतीत लक्ष घालून या भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे करतील. सभापती महोदय, ट्रॅफिक आला म्हणजे वाहनं जास्त, ट्रॅफिक थांबलं, रस्ते खराब आहेत म्हणून पेट्रोलियम प्रोडक्ट्सचं वापर जास्त. पेट्रोलियम प्रोडक्ट जेवढं जास्त वाढलं तेवढं जास्त पोल्युशन. मुंबईच्या एंट्री पॉईंट्स ह्या 5 टोलमुक्त करण्याचा जो निर्धार मॅनिफेस्टोचं वचन या शासनाने केलं होतं, सत्तेवर आल्यानंतर त्यांना त्यांची अडीअडचणं समजायला लागली आहे. सभापती महोदय, विरोधी पक्षात असताना जनतेला त्या ठिकाणी वचन देणं खूप सोपे असतो सभापती महोदय, पण सत्तेत आल्यानंतर ते खरं कळते की ते किती अडचणीची बाब आहे. पण प्रश्न इथे असा उद्भवतो सभापती महोदय की या सर्व महानगरपालिकांना टोलमुक्त करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे, पण ते वचनपूर्ती कधी करणार आहेत याची वाट या राज्याची जनता बघत आहे. सभापती महोदय, मी मागेही या सभागृहामध्ये मुद्दा मांडला आणि उदाहरण परत तो मुद्दा मांडतो. आमच्याकडचा दहिसर टोल नाका, त्या ठिकाणी ऑक्ट्राय नाका, त्या ठिकाणी रिक्षा स्टँड, बस स्टँड, या सर्व स्टँड, पोलीस चेक नाका एकच ठिकाणी असल्या कारणाने तीच परिस्थिती मुलुंडच्या परिसरालाही आहे. मुलुंड आणि ठाण्याच्या मध्ये त्या ठिकाणी पण तीच परिस्थिती आहे की ऑक्ट्राय नाका, बस स्टँड, रिक्षा स्टँड, टेम्पो स्टँड, ट्रक स्टँड, ट्रक टर्मिनल एकच ठिकाणी असल्या कारणाने त्या ठिकाणी सातत्याने तासोन तास ट्रॅफिक जाम असतो. सभापती महोदय, टोलची कल्पना कशासाठी होती की टोल वसूल करण्याच्या माध्यमातून रस्ते मेंटेन केले जातील, नव्याने ब्रिजेस तयार केले जातील. पण काय परिस्थिती आहे सभापती महोदय, मी मुंबईचं उदाहरण देऊ इच्छितो की मुंबईमध्ये टोल भरल्यानंतर असं वाटते की एखादा पिक्चरला आपण बघायला निघालो, एखादी हिट मूवी असेल किंवा हॉरर मूवी असेल टकले साहेब, तर त्या तिकीट घेण्यासाठी आपण लाईनमध्ये उभा राहतो, म्हणजे टोल भरण्यासाठी आपण उभा राहतो. आणि ते टोल भरल्यानंतर मुंबईला जशी गाडी एंट्री करते आपली हॉरर पिक्चर सुरू होऊन जाते सभापती महोदय. जसा हॉरर पिक्चरमध्ये माणूस एक जागा बसत नाही, आता काय घडेल, आता काय घडेल, आता काय होईल, अशी परिस्थिती ड्रायव्हरची, वाहन चालकाची आणि बाजूला बसलेल्या लोकांची, वाहनात बसलेल्या लोकांची असते. कोणताही मुंबई शहरातले रस्त्यांचा जर लेवल आपण बघितला रावते साहेब, तर ब्रिजला जॉईंट होणारा रस्ता त्या ठिकाणी मोठा जर्क लागल्याशिवाय राहत नाही. रस्त्यांवरती साधे सीधे रस्ते जे आहेत त्याला सुद्धा पॅचवर्क एवढे असतात, मॅनहोल्स एवढे आहेत की त्या ठिकाणी सुद्धा माणसं वाहन नीट चालू शकत नाही, स्टडी चालू शकत नाही. मला तरी असं वाटते की टोल कशासाठी भरतात, तर टोल भरल्यानंतर आपल्याला हॉरर पिक्चर बघण्याची संधी मिळते. एक प्रदूषणमध्ये जाऊन त्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये राहायचं, खराब रस्ते फेस करायचं, ट्रॅफिक फेस करायचं, हे सगळं टोल ॲट द कॉस्ट ऑफ द टोल, म्हणजे टोल भरायचा आणि या सगळ्या विषयांना सामोरं जायचे. खरं म्हणजे मुंबईमध्ये राहणाऱ्या साहेब सभापती महोदय, गगनचुंबी इमारतमध्ये राहणाऱ्या लोकांना ज्या अर्थी घरातून बाहेर पडतात त्या अर्थी त्यांना हे माहिती नसते का ते दफ्तरला कधी पोहोचतील, घरी कधी येणार आहेत. आणि हीच परिस्थिती सभापती महोदय येणाऱ्या काळामध्ये या सर्व महानगरांमध्ये होणार आहे. कारण राज्याची शहरी भाग हे 50%ला पोहोचणार आहे. ते शहरी भागामध्ये होणाऱ्या मायग्रेशनला ग्रामीण भागामध्ये थांबवण्यासाठी आपला कुठेही लक्ष नाही. ग्रामीण भागाचा इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन, बाकीच्या अन्य गोष्टी त्या ठिकाणी उभं करण्यासाठी आपल्याकडे काही लॉंग टर्म प्लॅन्स नाही. आणि म्हणून हे मायग्रेशन सातत्याने चालू राहणार आहे सभापती महोदय. आणि या ज्या महानगरामध्ये जे लोक राहतात सभापती महोदय, जे सातत्याने रेल्वेनी, ट्रेननी, गाड्यांनी प्रवास करतात सभापती महोदय, यांना रोग वाढत चाललेले आहेत. डिप्रेशन, एन्झायटी, ब्लड प्रेशर, डायबिटीस, स्पॉन्डिलायटिस, स्लीप डिस्क
हे सगळे आजार सभापती महोदय गाड्यांमध्ये वाहनांमध्ये 2-2 तास 4-4 तास 6-6 तास प्रवास केल्याने त्या ठिकाणी हे आजार वाढत गेलेले आहेत। या संदर्भामध्ये जर या शहरांच्या डॉक्टरांशी आपण जर बोललो तर आपल्याला निश्चित ही लक्षात येईल की सगळे आजार फक्त या पोल्युशन आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट नसल्या कारणाने त्या ठिकाणी लोकांना ते आजारी पडत आहेत। सभापती महोदय, मोठ्या शहरात राहणाऱ्या अर्ध्यापेक्षा जास्त जीवन हे ट्रॅफिकमध्ये जातो। सभापती महोदय, जगाच्या धर्तीवर न्यूयॉर्क असेल, दुबई असेल, पॅरिस असेल, लंडन असेल, या सर्व शहरं जपानचे असतील, चायनाचे असतील, पाटील साहेब, या सर्व आंतरराष्ट्रीय शहरांना या सर्व समस्यांच्या समोर एक ना एक दिवस जायला लागलाय, ते गेलेले आहेत। पण त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढलेत सभापती महोदय, त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढलेले आहेत। टॉल भरण्यासाठी सभापती महोदय, टॉल भरण्यासाठी त्या ठिकाणी कम्प्युटराइज सिस्टम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विविध सभापती महोदय फक्त 20 मिनिटं झालेत। आपण 10 वाजून 10 मिनिटाला सुरू केलं सभापती महोदय, 20 मिनिटं झालेले आहेत। मुद्दे झालेले नाही ना, फक्त ट्रॅफिकचं झालंय ना ताई, असं कसं करतात? हा, चला बोला बोला बोला, आपल्याला बरेच सदस्याचं रावते साहेब, मी सोमवार ते शुक्रवार इथेच राहतो। सोमवार ते शुक्रवार इथेच राहतो आणि शुक्रवारी संध्याकाळी ट्रेननी जातो, कारण बाय कार गेलो तर 4 तास लागतो। दादांना विचारा ना, गोरेगावहून यायला सुभाष दादांना विचारा, देसाई साहेबांना। चांगलं आहे ना। सभापती महोदय, ज्या पद्धतीने टोल नाक्यांवरती गाड्यांची रीग लागते, ट्रॅफिक जाम होतो, त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत गाड्यांवरती। तो आपण जसं आपल्या आमदारांसाठी IRB किंवा ज्या काही ब्रिजेसवरती स्टिकर्स दिलेले आहेत आणि ते ऑटोमॅटिक गेट उघडले जातात, त्या प्रकारचा जो सॉफ्टवेअर आहे IRBनी ते आपला वर्ली सीलिंगवरती लावलं आहे। आमदारांनी VVIPsना त्या स्टिकर्स दिलेले आहेत आणि त्या स्टिकर्स जर प्रत्येक टोल नाक्यावरती आपण लावलं, त्या सॉफ्टवेअरचा उपयोग जर करण्यात आलं तर सभापती महोदय 100% टोल नाक्यावरचा ट्रॅफिकचा प्रश्न रिझॉल्व्ह होतो। ते आपण करणार आहात का? शासन ही योजना त्या ठिकाणी आणणार आहेत का? सभापती महोदय, सर्व शहरांमध्ये सभापती महोदय, मुंबई सारख्या शहरामध्ये दररोज बाहेरून 10,000 पेक्षा जास्त ट्रक्स आणि बाहेरच्या 5,000 वाहनं त्या ठिकाणी शहरामध्ये येतात सभापती महोदय। पण वडाला या ठिकाणी फक्त एकच ट्रक टर्मिनस आहे आणि त्याला त्या ठिकाणी ट्रक उभी करण्याची पार्किंगची व्यवस्था जी आहे ते फक्त 1000 ट्रकांची आहे। सभापती महोदय, 10,000 मोठे वाहनं शहरामध्ये रोजचे रोज आत येतात, त्यांना पार्किंगसाठी ऑक्ट्राय नाकेवरती आणि शहराच्या आतमध्ये कुठेही ट्रक टर्मिनस नाही, ट्रक टर्मिनल नाही। शासन या बाबतीमध्ये काय करणार आहे? मंत्री महोदयांच्या उत्तरात आम्हाला याची अपेक्षा आहे। सभापती महोदय, जसं मी या ठिकाणी म्हटलं की शहरी भाग वाढलाय आणि येत्या काळामध्ये अजून शहरी भाग वाढणार आहे रावते साहेब। नगर विकास खात्याच्या अंतर्गत या सर्व कामं येतात आणि नगर विकास खात्याची विभागाची काय परिस्थिती आहे सभापती महोदय की फक्त एक मुख्य प्रधान सचिव आणि एक प्रधान सचिव, आणि हे जे मुख्य प्रधान सचिव आणि प्रधान सचिव त्या ठिकाणी करण्यात आले, पण अधिकारी आणि कर्मचारी जे पूर्वी होते तेवढी संख्याबळ त्या ठिकाणी ठेवण्यात आली। सभापती महोदय, शासनाने या ठिकाणी नव्याने 4 प्रधान सचिव पद स्थापन करण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर लागणारा अधिकारी वर्ग आणि कर्मचारी त्या ठिकाणी नेमण्याची गरज आहे, जेणेकरून नगर विकास खात्याच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांना लक्ष घालता येईल। सभापती महोदय, सर्वात जास्त प्रदूषण जसं मी म्हटलं की पेट्रोलियम पदार्थांना होत असते। वाहनांची संख्या मी या ठिकाणी दाखवली
की राज्यभरामध्ये वाहनांची संख्या कशी झपाट्याने वाढणार आहे आणि अजून ते कशी वाढणार आहेत। सभापती महोदय, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनी एअर क्वालिटी इंडेक्स AQI मॉनिटरिंग सुरू केलं आहे। त्यात महाराष्ट्राचे मुंबई, पुणे आणि सोलापूरचं शहरांचं बघितल्यानंतर असं दिसून येते की एअर क्वालिटी अद्यापही जे इंडेक्सच्या माध्यमातून बघण्यात आलेलं आहे ते अत्यंत खराब आहे, वाईट आहे, पुअर क्वालिटी आहे। वाहनांची वाढती संख्या जर सरकारने बघितली तर सभापती महोदय, दिल्ली सरकारने रावते साहेब जे काय एक फंडा म्हटला, एक आयडिया म्हणा, एक कल्पना म्हणा की ऑड अँड इवन, विशेषतः मुंबईसाठी, अन्य शहरांसाठी नाही पण विशेषतः मुंबईसाठी ऑड अँड इवन अशा प्रकारची योजना आपण करण्याचा प्रयत्न तरी करणार आहात का? नाही, परत करणार आहे। आपण जर रेडिओवरती बघितलं की 15 एप्रिलला पासून ते परत सुरू करत आहे, केजरीवालनी आता परत FM रेडिओवरती त्याची जाहिरात सुरू केलेली आहे। सभापती महोदय, सिंगापूर सारख्या शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये ज्या ठिकाणी जागा कमी आहे आणि वाहनांची संख्या खूप जास्त आहे, सभापती महोदय 25, 30, 40 वर्ष आधी त्यांनी गाड्यांवरती, वाहनांवरती रॅशनिंग सिस्टम आणली की एका घरामध्ये एकच गाडी, अशा प्रकारची योजना शासनाच्या विचाराधीन। सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे आणि संपूर्ण राज्याला आणि ज्याच्यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो आहे घनकचरा प्रकल्प। सभापती महोदय, 26 महानगरपालिका, महानगरांना जर आपण बघितलं 26 महापालिकाला सातत्याने मी त्या ठिकाणी महानगरपालिकाच्या आयुक्ताशी आणि अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करत असतो सभापती महोदय। पण रावते साहेब, आश्चर्याची गोष्ट की जेमथेम 5 ते 8 महानगरपालिकाचे आयुक्त त्या पत्राला उत्तर देण्याचे प्रयत्न करतात, पण शेवटी ते म्हणतात की आमच्याकडे अद्यापि कोणतीही योजना राबविण्यात आलेली नाही, कारण आम्हाला सुका कचरा, ओला कचरा करायला जमत नाही, लोक साथ देत नाही, डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नाही, अमुक डमुक असं करून किमान 7 ते 8 महानगरपालिका उत्तर तरी देतात। त्यापैकी अमरावती, मीरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अशा पुणे, अशा काही 5-7 महानगरपालिकाने फक्त उत्तर तरी देण्याचा प्रयत्न केला। सभापती महोदय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट यांनी पर्यावरण व वन मंत्रालय नागरिक घनकचरा नियम 2000 तयार केलं, त्याला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हँडलिंग रूल्स असे म्हटले जातो। सभापती महोदय, या रूल्समध्ये डिटेल्ड या घनकचरा प्रकल्पला राबवण्यासाठी पूर्णतः मार्गदर्शन नियमावलीनी पद्धतीने तयार केलेला आहे। सभापती महोदय, रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ म्युनिसिपल अथॉरिटी जे अजिबात पाळत नाही, responsibility of the state government and the union territory administration, responsibility of the central pollution control board and the state board of the board or the committees, management of municipal solid waste management, solid waste, annual report, वार्षिक अहवाल त्यांनी तयार करायचा। सभापती महोदय, state board and the committee shall prepare and submit to the central pollution control board an annual report with regard to the implementation of these rules by every 15th September of the year। सभापती महोदय, हे ॲन्युअल अहवाल तयार करायचा आहे पोल्युशन कंट्रोल बोर्डनी, नगर सचिवांनी त्याच्यावरती बघायचं आहे आणि आयुक्तांनी ते तयार करायचं आहे। सभापती महोदय, मागच्या या सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे 1000 कोटी रुपये शिल्लक आहेत, पण सभापती महोदय वार्षिक अहवाल तयार केला जात नाही। जर वार्षिक अहवाल त्यांनी तयार केला असता तर 26च्या 26 महानगरपालिकेनी माझ्या पत्राला, माझ्या प्रश्नांना उत्तर त्या ठिकाणी दिलं असतं, पण दिलेलं नाही, कारण त्यांनी कोणतीही व्यवस्था केलेली नाही। म्हणजे या रूल्सला आपण धारेवर धरलेले आहेत, या रूल्स फक्त पुस्तकांमध्ये आहे। सभापती महोदय, केंद्र शासनाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या हेड्स खाली अनुदान प्राप्त होतात अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटसाठी रावते साहेब, आणि त्या वेगवेगळ्या हेड्स खाली जे अनुदान प्राप्त होतात त्यापैकी 30% अनुदान हे फक्त सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी असतात, आणि हे अनुदान या सर्व महानगरपालिकांना देण्यात येते आणि ते दिल्यानंतर सुद्धा त्या अनुदानाला वेगळ्या हेड खाली खर्च केला जातो, पण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी त्या ठिकाणी खर्च केला जात नाही। सभापती महोदय, देवनार सारखी जी गोष्ट त्या ठिकाणी घडली, सभापती महोदय, अशी घटनांना सुद्धा रिपोर्टिंगची सिस्टम आहे, त्याही रिपोर्टिंग कुठे केली जात नाही।
की एखादा ॲक्सिडेंट घडलं तर त्यांनी फॉर्म 5 मध्ये यूडी सचिवांना, जिल्हाधिकारी आणि डिव्हिजन कमिशनरला त्या रिपोर्टिंग करण्याची सिस्टम आहे. अशा प्रकारची रिपोर्टिंग आजवर कुठेही झाली असं दिसत नाही. सभापती महोदय, त्याच रूलमध्ये शेड्यूल 2 मध्ये असं म्हटलं आहे की मॅनेजमेंट ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्टचे पॅरामीटर्स आणि कंप्लायन्स क्रायटेरिया हे निश्चित करण्यात आलेले आहे. सभापती महोदय, collection of municipal solid waste, segregation of municipal solid waste, storage of municipal solid waste, transportation of solid waste, processing of municipal solid waste, disposal of municipal solid waste. त्याचबरोबर शेड्यूल 3 मध्ये स्पेसिफिकेशन ऑफ लँडफिल्ड साइट्स याचाही त्या ठिकाणी रीतसर डिटेल माहिती दिलेली आहे की लँडफिल्ड साईट कशी असायला पाहिजे, साईट सिलेक्शन, फॅसिलिटी ॲट द साईट, स्पेसिफिकेशन फॉर लँडफिलिंग, pollution prevention, water quality monitoring, ambient air quality monitoring, plantation at landfill site, closure of landfill site and post cave, special provision for hill areas. सभापती महोदय, त्याचबरोबर शेड्यूल 4 मध्ये स्टँडर्ड फॉर कम्प्युटिंग ट्रीटेड लेचेस अँड इन्सिनरेशन, त्याचबरोबर लेचेस अँड इन्सिनरेशनसाठी सुद्धा नॉर्म्स ठरलेले आहेत, ऑपरेटिंग स्टँडर्ड्स अँड एमिशन स्टँडर्ड. सभापती महोदय, आज जो मिथेन गॅस जो प्रोड्यूस होतो डम्पिंग ग्राउंडच्या ठिकाणी आणि आगी लागतात, ते का लागू नाही, ते लागू नाही म्हणून या पद्धतीचे या रूल्स आणि याचा उल्लेख त्या ठिकाणी केला. पण केला काय जातो, ज्या ज्या ठिकाणी आमच्याकडे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प आहे, डम्पिंग ग्राउंडची फॅसिलिटी आहे, माझ्याकडे मुंबई महापालिकेचा आयुक्तांचं पत्र आहे, ज्या ठिकाणी गोराईचा डम्पिंग ग्राउंड बंद केलेला राहते साहेब, पण त्यांनी मला लेखित उत्तर दिलं आहे की आमचा गोराईचा डम्पिंग ग्राउंड चालू आहे. म्हणजे आयुक्तांचं, सर्व महानगरपालिकांचं आयुक्तांचं लक्ष कुठे आहे सभापती महोदय? नगर विकास खात्यांच्या सचिवांची जबाबदारी कुठे आहे सभापती महोदय? शासनाने म्हटलं नगर सचिवांना, सर्व डिपार्टमेंटच्या गावाकडे जाऊया, किती सचिव गेले सभापती महोदय? सभापती महोदय, याच रूल्समध्ये महापालिकेने सादर केलेल्या रूल्सची अंमलबजावणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सभापती महोदय, या रूल्समध्ये परवानगी घेण्यासाठी सुद्धा फॉर्म्सचे नमुने आहेत. ॲप्लिकेशन फॉर ऑब्टेनिंग ऑथरायझेशन म्हटलं जातो, नोडल ऑफिसरने मेंबर सेक्रेटरीला अर्ज द्यायचा असतो. किती महापालिकेने दिलं? ह्या फॉर्मॅटमध्ये 26 महापालिकेपैकी किती महापालिकांना आपल्याकडे अर्ज सादर केलं? सभापती महोदय, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट रूल्समध्ये फॉर्म 2 मध्ये फॉर्मॅट ॲन्युअल रिपोर्ट टू बी सबमिटेड बाय म्युनिसिपल अथॉरिटी, फॉर्म 4 ॲन्युअल रिव्ह्यू रिपोर्ट टू बी सबमिटेड बाय द स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड टू द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल दिलेला आहे. सभापती महोदय, ॲक्सिडेंट रिपोर्ट एवढा फुल प्रूफ नियम असताना देखील, त्याबरोबर केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होताना देखील त्या ठिकाणी सभापती महोदय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं काम राज्यभरामध्ये केलं जात नाही. सभापती महोदय, प्रश्न या ठिकाणी असा उद्भवतो की केंद्र शासनाने रूल फॉर्म केलं, राज्य शासनाने ते अंमलात आणलं. सभापती महोदय, फक्त अंमलात नाही आणलं तर राज्य शासनाने वेळोवेळी त्या ठिकाणी या म्युनिसिपल सॉलिड वेस्टसाठी पाटील साहेब एक सेल तयार केलं. त्या ठिकाणी IAS अधिकारी नेमलं. अधिकाऱ्यांना विविध वेळोवेळी विदेशात या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी आपण अधिकाऱ्यांना अमेरिका, जर्मनी विविध ठिकाणी पाठवतो. लाखो हजार कोटी रुपये शासन त्या ठिकाणी खर्च करते, पण शेवटी तुमची आमची जी इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी आहे, पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि नगरपालिकेचे आयुक्त आणि नगर विकास खात्याचे सचिव, यांची जबाबदारी कुठे आहे? हे का जबाबदार धरले जात नाही? सभापती महोदय, आज या ठिकाणी माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी सभापती महोदय आहे. जर आपल्याला पोल्युशन, ट्रान्सपोर्ट, मेट्रो, रेल्वे, शहरातला पार्किंगची समस्या आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या सर्वांवरती जर आपल्याला सातत्याने काम करायचं असेल आणि जे केंद्र आणि राज्य शासनाचे जे नियम आहेत, कायदे आहेत, त्याला अंमलात आणायचं असेल, निधीचा सदुपयोग करायचा असेल, तर सभापती महोदय, हे शासन दोन्ही सभागृहाची एक संयुक्त समिती स्थापन करून मॉनिटरिंगसाठी आपण एक संयुक्त समिती त्या ठिकाणी आपण स्थापन करणार आहात का, असा माझा एक स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला आहे. जेणेकरून या संयुक्त समितीच्या माध्यमातून या सर्व नियमावलींचं, निधीचं आणि कामांचं एक्झिक्युशन त्या ठिकाणी करता येईल, जेणेकरून सभापती महोदय हे प्रश्न सुटतील. अन्यथा हे प्रश्न कधी सुटणार नाही. सभापती महोदय, मी म्हटलं की 26 महापालिका, त्यापैकी 7-8 लोकच उत्तर देतात, अन्य उत्तरच देत नाही. म्हणजे निधी आलेली निधी ती कुठे जाते याची विचारपूस कधी नगर खात्याच्या सचिवांनी केलं नाही. सभापती महोदय, कधीच केलेला नाही.
हे स्पष्ट आहे याच्यावरनं सभापती महोदय. आणि म्हणून हे जर दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती आपण केली तर सातत्याने त्या ठिकाणी एक मॉनिटरिंग एजन्सी त्या ठिकाणी करता येईल. सभापती महोदय, शेवटचा माझा प्रश्न राहील की या सर्व योजनांना रूल्सना इम्प्लिमेंट करण्यासाठी सभापती महोदय आपण पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी पोल्युशन कंट्रोल बोर्डला जबाबदार धरणार आहेत का नाही? आपण आयुक्तांना जबाबदार धरणार आहात का नाही? आपण नगर विकास खात्याच्या सचिवांना जबाबदार धरणार आहात का नाही? की हे शेवटी एक्झिक्युटिव्ह पॉवर्स यांच्याकडे आहे. सभापती महोदय, शासनाने यांना जबाबदार धरावं. या रूल्समध्ये या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी दिलेली आहे मंत्री महोदय की त्यांनी हे जर केलं नाही तर त्यांच्यावरती शासनाला रीतसर कारवाई करता येते. याचाही डिटेल उल्लेख त्याच्यात आहे, ते मी आता इथे वाचून दाखवलेलं नाही. सभापती महोदय, या दोन स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर मंत्री महोदयांच्या भाषणात मला मिळावं अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. मला बोलण्याची